तर द्वितीय फेरीची पहिली लढत सेकंड राऊंडचा हा पहिला सामना जांभोलीच्या विरुद्ध कोचरी या दोन टीमच्या दरम्यान टॉस जिंकला. कोचरी टीमच्या कॅप्टननं क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारल्याने बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं, आमंत्रण दिलं. ते म्हणजे जांभोली या टीमला ओपनिंग पेअर इथे मैदानाकडे दाखल झाली आहे. योगेश आणि त्यांच्या साथीने दत्ता. योगेशने पहिल्याच मॅचमध्ये धारोल टीमच्या विरुद्ध इम्पॅक्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला होता. 3 विकेट संपादित करत असताना 19 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याला दिलं होता आणि ॲज अ ऑलराऊंडर रोल अदा करत असताना त्याने मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील पटकावला होता जांभोली टीम करता. तो योगेश स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सध्या त्याला बॅट्समन दुखता आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक टाकण्यासाठी मॅनेटरी पॉवर पेची ओव्हर घेऊन कॉमेडी बॉक्स कडून तयार झाला. बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सुनील 4 ओव्हरची ही मॅच आहे. निर्धारित 4 षटकांचं सत्र असेल. 20 मिनिटाचा टायमिंगनं काउंट केलं जाईल. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे अगदी वेळेवरती आपण सत्र कंप्लीट करायचं. गेम इज ऑन. अंपायर ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. पंचांचा इथे इशारा आला. सामना सुरू होता. पहिलाच बॉल फुलर लेथ ड्राईव्ह केला कॉम्प्लिमेंट स्टाईलला. अगदी घरून गेलं जमिनीला गुदगुल्या गेलं. बॉल निघून आला मिड ऑफच्या दरम्यान. रन तिथे मिळणार नाही. हा आहे तो डॉट बॉल. यावेळेला विषयमध्ये फटका झूट केला. वाट शॉट फिल्डर डीप मध्ये आहे तयार आणि ते झेल देखील डीपला गेला. फटका देते तेव्हा नव्हता. बाउन्स बॉल वरती मिळाला नाही आणि त्याचं कारण ते परतावं लागतं योगेशला. मोठा अडचण दूर करत असताना टीम कोचरे हा पहिला धक्का पोहोचला. 0 या धावसंख्येवरती बाद झाला बॅट्समन योगेश. मागच्या मॅचमध्ये जोरदार कामगिरी राहिली होती योगेशची, पण यावेळेला त्याला अपयश आला. एलिमिनेशन जास्त मिळालं. बॉलला डिस्टन्स गाठता आलं नाही आणि सोपा झेल तिथे टिपला. वाडिश लॉंगॉनच्या फिल्डरनं आणि पहिला धक्का इथे पोहोचला. सद्यस्थितीला बॅटिंग करत असताना जांभोली या टीमला 0 या आकड्यावरती. बॅट्समन इंटार इंटू द ग्राउंड रवी जातात मैदानाकडे 3ऱ्या क्रमांकावरती आणि स्ट्रायकिंगवरती सज्ज झाला बॅट्समन दत्ता, जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. विकेट सुनील यावेळेला आउटसाइड एज घेतलेली विकेट किपरच्या माध्यमातून वाढ कॅच ऑफ द टुर्नामेंट. फ्लाइंग स्टार्ट झेपावत असताना हवेत तरंगत असताना स्वतःची बॉडी स्ट्रेच करून झेल तिथे टिपला आणि फलंदाज वाहत होतो म्हणजे दत्ता. हा मोठा धक्का पोहोचलाय बॅटिंग करणाऱ्या जांभोली या टीमला. कन्झिक्युटिव्ह 2 विकेट. सलामीची जोडी आली तंबूच्या दिशेला. एफर्ट तुम्ही पाहू शकता, कमिटमेंट पाहू शकता विकेट किपरची. स्वतःला अगदी स्ट्रेच केलं, हवेत झोपून दिलं आणि लास्ट मोमेंटला क्वालिटी फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड इथे जपत असताना टीम कोचरे हा 2रा धक्का पोहोचला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि बॅट्समन मैदानाच्या बाहेर फिरतोय तो म्हणजेच दत्ता. 0 या धावसंख्येवरती सध्याच्या स्थितीला टीमला हा 2रा धक्का पोहोचला आणि सध्याच्या स्थितीला मैदानामध्ये इथे चांगला संघर्ष करते या टीम कोचरी. माहिती देणार नामवंत संघ आहे जांभोली, ज्याने पहिल्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता. सांघिक प्रदर्शन चांगलं राहिलं होतं या टीमचं आणि त्या टीमच्या विरुद्ध मैदानामध्ये खेळत असताना इम्पॅक्ट परफॉर्मन्स काय असतो, छाप मारणारे प्रदर्शन काय असतं ते प्रदर्शन इथे दाखवत असताना बॉलर सुनील आणि क्षेत्ररक्षणाचं देखील तितकं सुसज्ज आणि त्याचबरोबर उत्तम दर्जाचं पाठीराखण समर्थन तुम्ही पाहतायत ते म्हणजे विकेट किपरच्या माध्यमातून. गुड बॉलिंग अँड गुड जॉब फॉर टीम. ऑल ओव्हर दे ऑल आर डन वेल. सर्वच डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करत असताना टीम कोचरी. दिलीपसाठी हा बॉल फुल्लर लेथ विषयमध्ये फटकायचा उठ केला. वाडिश मिडॉनच्या डोक्यापर्यंत बॉल निघून चालला. डीपमध्ये वाडिश लॉंगॉनच्या दरम्यान फिल्डर पोहोचला बॉलवरती. तोपर्यंत मिळेल ते फक्त 1च धाव आणि 1 धावेच्या साथीनं सध्याच्या घडीला खातं खुलं झालंय. काउंट ओपन झालं या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या जांभोली या टीमचं. एकानंतर टीमचं धावफलकावरती श्रीगणेशा करत असताना बॅट्समन दत्ता आणि दिलीप सध्याच्या घडीला रवी आहे त्यांच्या साथीनं. दिलीप आहे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. बॉलर सुनील.
यावेळेला आडव्या बॅटला हुक करण्याचा प्रयत्न मिस्टामी फिल्डर बॉलच्या खाली येतो मागं स्कोर लेगला सेकंड टेम मध्ये ते कॅच ड्रॉप झाली आहे आणि जोपर्यंत फलंदाजाला दिला गेलेला एक जीवदान आणि त्या मोबदल्यात घेतली गेलेली ही एक धाव सहज सोप्या पद्धतीनं झेल पकडण्याचा प्रयत्न झाला स्कोर लेगच्या फिल्डरचा पण प्रयत्न त्याचा चुकला जजमेंट त्याचा चुकला आणि ते जीवदान मिळालंय ते म्हणजेच बॅट्समन रवीला 1 रन बॅटिंग करणाऱ्या जांभोरी टीमच्या अकाउंटमध्ये टीमची टोटल सिंगल नंतर स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना दोन्ही आकड्यावरती 2 रन ऑन द बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट स्टील 1 to go मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा हा शेवटचा बॉल यावेळेला इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न फिल्डरचं कमालीचं बॅकअप होतं बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान शोधाला स्टेज देखील गेला ड्राईव्ह लगावत असताना सूर त्यानं मारला होता पण बॉलचा शोध त्याला घेता आला नाही आणि त्याला चकून बॉल जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये अडवला जाईल थ्रू केला जाईल तोपर्यंत या 2 धावा तितक्या सहजतेनं कंप्लीट करत असताना बॅट्समॅन रवी आणि बॅट्समॅन दिलीप मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक समाप्त झाल्या जांभोरी टीमची स्लो बट स्टडी थोडी शांत आणि संयमी सुरुवात या मॅचमध्ये रन झालेले आहेत 4 आणि त्याने विकेट गमावले पहिल्या ओव्हरमध्ये 2 पहिल्या षटकाच्या खेळीस 4 रन आहे स्कोरबोर्डवरती बॅटिंग करत असताना टीम जांभोरीचे 2 विकेट्स त्यांना गमावले तिसरा विकेट करता पार्टनरशिप बिल्डअप करत असताना भागीदारी रचत असताना बॅट्समन दिलीप आणि त्याच्या साथीनं बॅट्समन रवी बॉलर नेम प्लीज नरेश येतात बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस हे डावाचं दुसरं षटक टाकण्याकरता हा वेट कडून ओव्हर दी विकेटनं पहिलाच बॉल लो फुल टॉस लेग स्टिक सोडून जातो अंपायर सिग्नल इट इज वाईट अतिरिक्त दिशा खराब होती या बॉलवरती आणि तोच पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला एक एक्स्ट्रा रनानंतर टीमचे धावफलक पुढे पोहोचत असताना फायर ऑन द बोर्ड 5 आकड्यावरती टीमचे धावफलक दुसऱ्या षटकाचा घडीला हा वरती ह्या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला सबमध्ये डिलिव्हरी आणि संभ्रममध्ये पाडला स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन रवीला जो बाउन्स त्याला अपेक्षित होता जी उचली त्याला अपेक्षित होती जी उचली या बॉलवरती मिळालेली नाही आहे आणि बॉल यष्ट्यांच्या समांतर उंचीने सरळ बिगिट कीपरच्या हातामध्ये हाय तो डॉट बॉल एक स्टार नंतर कमबॅक करत असताना बॉलरच्या ओव्हरमध्ये ह्या वेळेला इनसाइड एज घेतली गेली फायनलिंगला फिल्डर येतो बॉलवरती प्रयत्न होता मोठा स्ट्रोक लगावण्याचा बॅट्समनचा बट टायमिंग या बॉलवरती जुळलं नाहीये बॉलच्या रेषेपासून ते लास्ट मोमेंटला विलग झाले क्रॉस बॅटेड फटका सजवायचा होता आणि फायनलीचा फिल्डर जोपर्यंत बॅकअप देईल एक धावी ते अगदी सहजतेने अंकित झाली आणि या सिंगल नंतर टीमच्या धावफलक पुढे पोहोचत असताना 6 या आकड्यावरती 6 रन ऑन द बोर्ड फील्डमध्ये चेंजेस करत असताना विकेट त्यांच्या पाठीमागे खूप चांगला झेल टिपला होता पहिल्या ओव्हरमध्ये मेडिकल स्कोर स्ट्रायकर आणि त्याचबरोबर वाईश लॉंग ऑफच्या दरम्यान फिल्डर सज्ज झालाय सीमा नजदीक बाउंड्री सेव्हिंग एरियात फुल टॉस बॉल विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला वाईश लॉंग ऑफचा फिल्डर फक्त बरोबर राहील दर्शक प्रॉपर टायमिंग झुललं होतं या बॉलवरती आणि बॉल सर निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर हा षटकार in double digit 12 run on the board 12 धावा धावफलकावरती फुल टॉस बॉल या वेळेला देखील प्रॉपर टायमिंग शॉट सेम रिझल्ट सेम एरिया आणि बॉल पुन्हा एकदा मुसंडी मारून निघून चाललाय
सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन रो. लागोपाठचा दुसरा मोठा बुलंदी पॉवरफुल हिट हा षटकार. दिलीप यांच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार तुला पोहोचला 18 या आकड्यावरती. अटॅकिंग बॅटिंग स्ट्रायकिंग एंडवरती दिलीप. यावेळेला आउटसाइडला आणखीन एक पॉवर बॅक स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक, डिस्टन्स क्लिअर करत असताना गुंजाला बाहेर. हिट्स आउट ऑफ द विजिट सिक्सर. आणि वाडेश लॉंगॉनला डीप मध्ये तिथे चांगलं जजमेंट राहिलं. फिल्डरचं कॅच तिथे टिपली गेली आहे आणि दिलीप नावाचं जे वादळ मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला ते शमवलं, शांत केलंय. ते कोचरे या टीमनं 2 षटकांचा केले ते खेळी समाप्त झाला आणि 2 षटकांची अंतिम बॅटिंग करत असताना जांभूर टीमच्या धावफलक जाऊन पोहोचला तो 24 आकड्यावरती आणि दिलीप यांच्या रूपाला पोहोचला. टीमला हा तिसरा धक्का. शॉर्ट बॉल स्वीट इनिंग इथे साकारली आहे. बॅट्समन दिलीप यांनी ते बाद झाले. लास्ट बॉलवर त्यांना अपयश आलं. टी फॉर टेम्परामेंट संयमाचा अभाव इथे या इनिंग मध्ये जाणवला. चोवीस रन आहेत स्कोरकार्डवरती. 2 ओव्हरचा खेळ सध्याच्या घडीला इथे समाप्त झाला. नरेश यांचं दुसरं षटक महाग राहिलं. 20 धावा त्यांनी खर्च केला. एक सफलता त्या मोबदल्यात त्यांना मिळाली आणि सध्याच्या घडीला हा तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना नरेश निर्गुडा येतात बॉलिंग ट्रॅक वरती. हे तिसरं षटक घेऊन कॉमेडी बॉक्स इन कडून स्ट्रायकिंग वरती आहेत बॅट्समन रवी आणि त्यांच्या साथीने जॉईंट होतात बॅट्समन सागर. दोन ओव्हरनंतर रन आहे 24. पहिलाच बॉल बाहुडू देऊन हुक केला. टायमिंग प्रॉपर जुळलं नाही या बॉल वरती. अगदी स्टिकर रेट वरती आलेला हा बॉल आणि तोपर्यंत एक धाव इथे इझिली कंप्लीट केली. या सिंगल नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 25 आकड्यावरती सागर जे आहेत सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती 5व्या नंबरवरती मैदानाकडे दाखल झालेत. यावेळेला बाटू देऊन हुक केलाय. डेलिकेट आउट. जसा चेंडू बाट वरती आला तसा चेंडू निघून चालला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल हिट हा राजेशाही षटकार.
आहेत 31, 31 ऑन द बोर्ड. यावेळेला हुकचा आणखीन एक अप्रतिम फटका. जसा चेंडू बॅट वरती येतोय तसा चेंडू सरळ करतोय सीमारेषेची सफर. हवेत तरंगत असताना बॉलला कापल्यानंतर बॉल झाले सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. हा लागोपाठचा दुसरा षटकार. ते 37 आकडावरती. फुल लेनचा हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. टू एंड वरती आदलला हा बॉल आणि तोपर्यंत सहजरित्या एक धाव जी कंप्लीट केली जाते. सिंगल नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 38 38 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला हा तिसरा षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना यावेळेला फटका फसलाय. बॉल वेट फिल्डर जज करतो मिड विकेटला. सोपा झेल तिथे टिपलाय. फलंदाज होईल बाद. रवी बॅक टू द पेव्हिलियन. टीमला पोहोचलाय हा चौथा धक्का. नुकसानामध्ये ब्रेक थ्रू ते मिळून दिला बॉलर एन नरेश निरगुडानं. हा चौथा फिल्डिंग करणाऱ्या कोसरे या टीमला. स्टील 1 टू गो. तिसऱ्या ओव्हरची जुनी एक बॉल बॅलन्स. स्ट्रायकिंग इनवरती सागर. यावेळेला हा चेंडू लेगस्टिक सोडून जातोय. अंपायर सिग्नल इट इज वाईट. अगदी बाहेरच्या बाजूने टर्न होतो बॉल आणि एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या जांभोरी टीमच्या अकाउंटमध्ये आणि टीमचे धावफलक पुढे पोहोचत असताना 39 39 आकड्यावरती. यावेळेला फुल लेनचा हा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. मनगडाच्या साह्यानं वळवला हा बॉल. फिल्डर पोहोचला मिड विकेटवर. तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव आणि एका धावेच्या साधीनं टीमचा धावफलक पोहोचले 40 आकड्यामध्ये. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. अजून एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे. धारोल टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर मडकेपाडा टीम कॅप्टन यानंतर विनंती आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना. द्वितीय फेरीची दुसरी मॅच आहे धारोल आणि त्याच्या विरुद्ध मडकेपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे आपण टॉस्का बॉक्स कक्षामध्ये त्वरित पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकी करता रिपोर्टिंग करायचं. त्यांच्या अखेरीस बॅट्समन सागरनं 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिले 14 धावेचं आणि त्याच्या साथीनं 6व्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल झालाय तो म्हणजे बॅट्समन पांडुरंग. सचिन येत आहेत शेवटचं अंतिम आणि पहिल्या सत्राचं हे अखेरचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती. धारोल टीम कॅप्टन आणि मडकेपाडा टीम कॅप्टन टॉस्का बॉस मध्ये आपण त्वरित रिपोर्टिंग करायचा. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत सागर. चौथ्या ओव्हरचा पहिलाच बॉल गती थोडी कमी होती या बॉलवरती. ताकदवान फटका लगावण्याचा मानस होता स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन सागरचा. पण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा बॉल झाला नाही आणि त्यानंतर विकेट किपर बॅकअप देतो हाय तो डॉट बॉल. यावेळेला विकेटमध्ये फटका एक्झिक्यूट केला. रॅसिंग डाऊन द विकेट ओव्हर्स द बॉलर हेड साइड स्क्रीनच्या समोर स्ट्रेट ॲज ॲरो अगदी समोरच्या दिशेने लगावलेला हा उत्तुंग उलेजंग फटका सागरच्या बॅटमधून येतो हा षटकार. तो चेंडू द्यायचा साइड स्क्रीनच्या समोर.
जो पोहोचला. षटकार येथे ठोकला सागरनं आणि या षटकारानंतर टीमचा धावफलक पुढे सरकत असताना 46 आकडा भरती. सुरुवात थोडी शंक झाली होती, ज्यावेळेला योगेशाने त्याचा बाद झाले होते. त्यानंतर जांभोरी टीम करता दिलीपनं वादली गेली सागरला 21 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि सध्याच्या घडीला सागर इथे आक्रमकता धारण करतो. ऑन ड्राईव्ह गेलाय वाटेश लॉगॉनच्या दरम्यान दुसऱ्या त्यांचा प्रयत्न पांडुरंग नॉक्समागे गेनवरती चांगल्या प्रकारे या 2 धावा इथे कंप्लीट करतायत. 2 धाब्याच्या साथीने टीमचं फलक पोहोचत असताना 48 आकडा बनती. 48 रन ऑन द बोर्ड. 48 धावा आहेत धावफलकावरती. या वेळेला ऑन साईडला आणखीन एक जबरदस्त फटका. टायमिंग प्रॉपर जुळलं आणि बॉल सरळ निघून चालला मिडल गेट सी मारेच्या बाहेर. हिट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट सिक्सर. गिअर चेंज करून सध्याच्या स्थितीला टॉप गिअर वर ते बॅटिंग तो ते करतोय टीम जांभोरी संघाकरता. 50 फॉर टीम जांभोरी. रन झालेले आहेत त्या षटकाराच्या साथीनं 54. स्टील 2 टू गो. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल फुल फेस ऑफ द बॅटनं पाठवून दिलाय मिडविकेट सी मारेच्या बाहेर. हिट्स अ माइटी हिट. वन मोर added into the team account. Going and gone all the way for 6 run. Loss of 4 wickets, still 1 to go. अजून एका बॉलचा खेळ बॅलन्स आहे. हा तिसरा षटकार येतो सागरच्या बॅटमधून. 9 बॉलमध्ये 34 धावेचं नाबाद योगदान. शेवटच्या बॉलवरती बॅकफुटवरती येऊन अप्रतिम स्कोर नाही. व्हॉट अ शॉट. स्ट्रोक ऑफ द डे, स्ट्रोक ऑफ द टुर्नामेंट आणि बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर सी मारेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. दैदीप्यमान देखना दर्शनीय स्ट्रोक. बॉल सी ही 20 मिनिटे जणू काही आमचं आयुष्य विसरायला लावणारी पाहायला मिळाली. अतिशय दर्जेदार समालोचन. जेव्हा आपण या महत्त्वपूर्ण मॅचकडे प्रथम बॅटिंग करत असताना कोचरे संघाच्या विरोधात खेळताना जांभोरी संघाची धावसंख्या आहे ती तब्बल 66 धावा आणि विजयासाठी 67 धावांची गरज असेल या मॅचमध्ये कोचरे संघाला 16.50 ची सरासरी. मी तर म्हणेन संघर्ष दाखवावा लागेल. सागरने शेवटच्या षटकामध्ये सांगून दिलं, हे सागर, अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा, मौत आ जाए तो मौत का सामान बन जाऊंगा, हमें पीछे रखकर उछलना मत, सागर किनारे रहूंगा तो कुछ तूफान बन जाऊंगा. तब्बल 4 षटकार शेवटच्या षटकामध्ये इनिंग्स साकारली गेली आणि जबरदस्त 66 धावा. विजयासाठी 67 धावांची आवश्यकता असेल कोचरे संघाला.
कोथळे संघाचा डगआउट विचार कमी करेल, कृती मात्र दाखवावी लागेल. क्रियेविना वाचालता व्यर्थ ठरेल. मैदानाच्या बाहेर राहून बोलून चालणार नाही. खेळपट्टीवर आपलं अधिराज्य गाजवावं लागेल, तेव्हा तुम्ही 67 धावांपर्यंत पोहोचाल, अन्यथा कार्यक्रम खल्लास. 24 चेंडू विजयासाठी 67 धावांची आवश्यकता कोथळे संघाला. यापूर्वीच्या मॅचमध्ये जेवढं दमखम दाखवलं त्याहीपेक्षा या मॅचमध्ये जिंकलेल्या सामन्याचं महत्त्व वाढवण्यासाठी तब्बल 67 धावा या बनवाव्याच लागतील, पर्याय नाही. नो ऑप्शन. आणि एकच ऑप्शन असेल 67 धावांचा. त्यासाठी मात्र तुम्हाला ताबडतोब बॅटिंग करावी लागेल आणि हीच ताबडतोबीची बॅटिंग करण्यासाठी ओपनिंग प्लेअर मंद मंद पावलांनी पुन्हा एकदा खेळपट्टीकडे जाताना बोथ ऑफ टीम ऑल द बेस्ट. शुड गुड गेम. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅटल आहे, युद्ध आहे, शेवटपर्यंत लढावं लागेल. विजयासाठी 67 धावांची गरज असलेल्या मॅचमध्ये कोथळे संघाला खूप मोठा संघर्ष. जेवढा संघर्ष मोठा तेवढे मात्र प्रयत्न मोठे असतील आणि यावेळेस कोथळे संघाला सांगावं लागेल, तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तुमच्या अडचणींना सांगा तुमची स्वप्न किती मोठी आहेत. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. तुमची मेहनत या ठिकाणी करावी लागेल. जो आदमी पानी से नाता है वो लिबास बदलता है, जो आदमी पसीने से नाता है वो इतिहास बदलता है. या ठिकाणी इतिहास रचावा लागेल कोथळे संघाला. तब्बल 67 धावांची गरज. 2 खेळाडू ओपनिंग पेअर खेळपट्टीवर पोहोचले गेले. सलामीची जोडी सुनील आणि नरेश, 2 फलंदाज खेळपट्टीवर पोहोचले. स्क्रीनवर दिसतील 67 धावा आणि ज्या वेळा 67 धावा दिसतील त्यावेळा मात्र झोप लागणार नाही. याचं कारण स्वप्न आहे आणि स्वप्न जणू काही पहाटे पडलंय. ते स्वप्न खरं ठरेल का? मुखामध्ये साखर, डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल आणि यावेळेस मात्र संयमी शांत होऊन कलात्मकरित्या ही फलंदाजी करावी लागेल, तेव्हा 67 धावा या आपल्या खात्यामध्ये जमतील. अशक्य या अशा जगामध्ये काही नाही आहे. इम्पॉसिबल आय एम ऑलवेज पॉसिबल. जाऊ आपण मॅचकडे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. गोलंदाजी मार्गावर तयार गोलंदाज दिलीप. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन. हो पाडलशिप. चेंडू क्विक ऍक्शनने निघून गेलाय. चेंडू निघून जातोय मिड विकेट स्क्वेअर गॅप मधून. 1 बॉल्स ओव्हर 0 इज ऑफ द मार्क. 4 रन्स. चौकार. बॅट्समन स्मॅश आउट अँड बॉल क्रॉस बाउंड्री लाईन फॉर द 4 रन्स. 4 धावा मिळतील या पहिल्या चेंडूवर. जैसी नसीहत वैसा धमाका. टीट फॉर टॅट. बूमरॅग. नक्कीच सुरुवात चांगली करून दिली. हो यावेळेस आपण बघू शकाल एक चांगला चेंडू कमबॅक केलाय गोलंदाजानं. प्रथम बॅटिंग करत असताना जांभोरी संघ ज्यावेळेला प्रथम बॅटिंग करतो असताना योगेशला बाद केलं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या कोथळे संघानं. त्यानंतर मात्र दुसरं षटक हाणामारी केली, तब्बल 20 धावा आणि या 24 धावा पुन्हा एकदा कन्व्हर्शन पाहायला मिळालं. 4 षटकामध्ये 66 धावा. विजयासाठी 67 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड आलो. पहिला चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू डॉट बॉल. प्रेक्षक बॉल द्यायचा आहे आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा येतो बाई दिवागदार. चौकार. रन्स मिळतील 4. त्यास माफी असावी षटकार आहे. वाटलं होतं हा चेंडू मैदानाच्या बाहेर आहे की काय, परंतु आमचे अंपायर कटाक्ष ठेवून आहेत. प्रत्येक वेळेला अष्टदिशा लक्षावधान या अंपायरच्या माध्यमातून आम्ही बघतो आणि निश्चितच अंपायर म्हणजे स्पर्धेचा कणा. ज्या वेळेला ते दाखवतील त्यावेळेला मात्र आम्ही तुमच्यापर्यंत बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला या भारत देशात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्र राज्यात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे. त्याहीपेक्षा ठाणे जिल्ह्यात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे आणि त्याहीपेक्षा मुरबाड तालुक्यात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे आणि त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त अभिमान अमोल कचोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021 खेळण्याचा आम्हाला सार्थ अभिमान है. जो एक बार गलती करता है उसे इंसान कहते हैं, इंसान की हर गलती माफ करता है उसे भगवान कहते हैं, जो गलतियों पर गलती करते हैं उसे पाकिस्तान कहते हैं और पाकिस्तान की हर गलती माफ करता है उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. यंगिस्तान मेरे द्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कोथळे संघाचे यंगस्टर्स नरेश आणि सुनील दाखवत असताना ही मॅच आम्ही लवकरात लवकर सोडणार नाही. पहिल्या षटकामध्ये धावांचा सडा रांगोळीप्रमाणे पडला जातोय. 15 धावा धाव फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. सरासरीचा विचार केला 16-50ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या षटकाची कामगिरी पूर्ण, परंतु प्रत्येक षटकाला महत्त्व द्यावं लागेल तेव्हा या 67 धावा बनतील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड ऑन लाईन फील्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. रन्स मिळतील केवळ 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोथळे संघाची धावसंख्या ती धाव फलकावर बिनबाद 16 धावा. व्हॉट स्टार्ट, ब्लॅझिंग स्टार्ट.
जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र कोचरे संघाच्या माध्यमातून या मॅचमध्ये होताना पाहायला मिळते. पहिले षटक संपुष्टात आलंय. कोचरे संघाची धावसंख्या ती बिनबाद 16 धावा आणि नक्कीच याच 16 धावा मी तर म्हणेन पुन्हा एकदा गुणाकार करावा लागेल आणि जवळपास 67 धावांचा अवतार या ठिकाणी घ्यावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला विजय संपादित होणार नाही. संधी दरवाजा ठोठावेल ही गोष्ट आणि मन जुनी झाली मित्रांनो. तुम्हाला संधी प्राप्त करावी लागेल. साऊथ आफ्रिकेचे खेळाडू म्हणतात संधी येत नसेल तर संधी तयार करा. चेंडू आपल्यापर्यंत पोहोचत नसेल चेंडूपर्यंत जाऊन फिल्डिंग करा. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही फटका सजवण्याचा प्रयत्न करा. क्रिकेटचा विजय हा सातत्याने होत राहील यात तीळ मात्र शंका नाही. ओपनिंग पेअर व्हॉट अ ब्लाइजिंग स्टार्ट. तब्बल 16 धावा धावपलकावर परंतु हीच सुरुवात शेवटपर्यंत नेण्यासाठी कंटिन्युटी महत्वाची आहे आणि यावेळेस जमल्या 16 धावा बनवायच्या 67 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज तयार योगेश. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ गुडलिनच्या स्पॉटवर चेंडू पडला गेला. अपील होती अभिलाषा नजरेने बघितलं गेलं अंपायरकडे. अंपायर दाखवत असताना यस फलंदाज बाद एज लागली गेली. उर्वरित काम विकेट किपरच्या माध्यमातून एक चांगला झेल पकडला गेलाय. ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज योगेश. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला झटका लागताना कोचरे संघाला बॅट्समन सुनील बॅक टू द पॅव्हेलियन. ज्या वेळेला संकट येतं आणि हातात काही नसतं त्यावेळा मनुष्य न विचार करता निर्णय घेतो. मी तर म्हणेन ही अवस्था कोचरे संघाची या मॅचमध्ये पाहायला मिळते. मार्जिन कमी आहे धावा मात्र जास्त आहेत आणि या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर जास्तीत जास्त ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न कोचरे संघाकडून केला जातोय. कारण 67 धावांपर्यंतचा हा प्रवास आणि हा प्रवास मी तर म्हणेन असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. यावेळेस लेन बॉलचं रूपांतर थोडंसं फुलटॉसमध्ये झालं होतं. तत्पूर्वी फलंदाजाला संधी होती ही संधी मात्र गमावली. जर तुम्ही फुलटॉस चेंडू खेळू शकत नाही तर मग कोणते चेंडू खेळायचे हा प्रश्न विचारत असेल डगआउट कोचरे संघाच्या या फलंदाजांना. 67 धावांची गरज आहे या मॅचमध्ये विजयासाठी कोचरे संघाला. आतापर्यंत 17 धावा धावपलकावर. गोलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे. योगेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर विकेट दुसरा चेंडू एक सिंगल धाव. यावेळेस पुन्हा एकदा स्विचिटचा वापर केला होता. केविन पीटरसनची आठवण तेव्हा येईल जेव्हा आम्हाला 2008 न्यूझीलंडच्या विरोधात खेळताना एक दिवसीय सामना आठवेल. व्हॉट अ रिव्हर्स स्वीप व्हॉट अ स्विच इट. आणि त्या दिवसापासून जणू काही बॉन्ड झाला त्या फटक्याचा आणि हा फटका टेनिस क्रिकेट जगतामध्ये खेळण्यासाठी आमच्या सर्व खेळाडूंना संधी प्राप्त झाली. नक्कीच हे इम्प्रोव्हायझेशन आहे क्रिकेटमध्ये. याला म्हणतात अनऑर्थोडॉक्स शॉट. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टंपवर शपल होऊन खेळलाय. चेंडू निघून जाईल टिप्स लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम ग्लोरियस शॉट मॅग्निफिशियंट टायमिंग जबरदस्त येतोय हा षटकार. तुझला धाव सावधान की चतुर्थ होतो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. थांबला आणि हुकला तो संपला. थांबून जमणार नाही. वेळ निघून चालली आहे. आज आमच्याकडे सगळं काय आहे तुम्हाला देण्यासाठी वेळ फक्त आमच्याकडे नाही आहे. दुसरं षटक मार्गस्थ. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त चेंडू फेकले जात आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू. वाटलं होतं योगेशला लेग बिफोर विकेटसाठी अपील केली परंतु स्पर्धेचा नियम नाही आहे. आणखी एक चांगला चेंडू फेकला जातोय. डॉट बॉल. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. प्रथम बॅटिंग करत असताना जांभोरी संघाची 24 धावा होत्या. त्यानंतर कोचरे संघ बॅटिंग करत असताना 24 धावा. जशास तसं उत्तर मिळालंय परंतु त्यानंतर जो गाडीने गिअर चेंज केला होता मी तर म्हणेन CNG गाडी नाही डिझेल टाकावं लागेल. गिअर बॉक्स व्यवस्थित ठेवावा लागेल तेव्हा तुमची गाडी योग्य ट्रॅकवर येईल. विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि जवळपास विचार केला तर 43 धावांची गरज. 12 चेंडू 43 धावा
मी तर म्हणेन 21-50 21-50 खूप मोठी धावसंख्या झाली आणि ही सहजगत्या पूर्ण होणार नाही. त्यासाठी संघर्षाचं मैदान रणमैदान करून सोडावं लागेल. तेव्हा मात्र तुम्ही या 12 चेंडूमध्ये 43 धावा बनवाल. 6 चेंडूमध्ये 60 धावा होताना यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही बघितलेले आहेत. तुम्ही बघू शकाल किती नो बॉल फेकले असतील, किती षटकार गेले असतील, हे तुम्ही नक्कीच पवार साहेबांच्या माध्यमातून बघू शकाल. 6 चेंडूमध्ये 36 धावा होऊ शकतात. युवराज सिंगचे 12 चेंडू आणि 56 धावा कोण विसरेल. 6 चेंडूमध्ये 30 धावा होऊ शकतात. धर्मवीर चषकामध्ये वासुदेव नावाचा एक खेळाडू, तब्बल 5 षटकार आणि जितू चव्हाणची वादळी 90 धावांची खेळी कोण विसरेल. हे सगळं क्रिकेटमध्ये शक्य आहे, फक्त तुम्ही टायमिंगला महत्त्व द्या. यस, यू कॅन सक्सेस. तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, परंतु त्या प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची साथ लागणं गरजेचं असेल. काही माणसं जन्माला येतानाच मुखामध्ये सोन्याचा चमचा घेऊन येतात. काही माणसं आयुष्यभर प्रयत्न करतात, परंतु यश त्यांना लाभत नाही. यावेळेस हे मैदान बोलायचं नाही, तर हे मैदान फक्त कर्तृत्वाचं मैदान आहे. यावेळेस स्टॉपेज लागते, परंतु जिथे बघावं तिथं योगेश धडकतोय. चेंडू आणि योगेशची मैत्री पाहायला मिळते. बॅटिंगमध्ये दमखम नव्हतं, योगेशने गोलंदाजी केली आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना धावा फक्त खर्च केल्या. योगेशने 9 आणि पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये दमखम दाखवतोय. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी जणू काही क्रिकेटसाठी बनवलेली आहे. नक्कीच योगेशला बघून आम्हाला वाटतंय कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. आणि ही पर्सनॅलिटी क्रिकेटसाठी बनवलेली काय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. लाईन खूपच खराब, आउट ऑफ द ऑफ स्टम्प्स, अवे फ्रॉम दी बॉडी, शरीराच्या बाहेर ठेवलाय, परंतु लाईन खराब पाहायला मिळाली. वाईट बॉल आहे, 1 धाव मिळेल, परंतु एका धावेने मी तर म्हणेन ही तहान भागणार नाही. तहान आणि भूक एवढी काही वाढली तर मेजबानी पूर्ण करावी लागेल. 67 धावांपर्यंत पोहोचायचं या मॅचमध्ये कोथरेज संघाला. संघ संकटात आहे. शॉट ऑफ गुड लेन्थ. यावेळेस मात्र शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये अनादर डॉट बॉल. सातत्याने टाकले जाणारे डॉट बॉल कोथरेज संघाची मनसुबे उधळून लावताना पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या धावा मात्र कोथरेज संघाला विजयाचं स्वप्न दाखवतील. स्वप्न दाखवून चालणार नाही, तर ते पूर्ण करावं लागेल. ते झोपेत नाही, तर तुम्हाला आयुष्यभर सातत्याने 7 डोळ्यांची दरवाजे तुम्हाला उघडे ठेवावे लागतील. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. यावेळेस एज लागते. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा गडी बाद कोथरेज संघाला पाहायला मिळतोय. आत्ता मात्र संकटातून निघावं, आगीतून आणि फुपाट्यात घुसावं, ही अवस्था या मॅचमध्ये कोथरेज संघाची पाहायला मिळते. सुरुवात चांगली होती. क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला कोणत्याही व्याख्येला योग्य रूप देता येणार नाही. आम्ही म्हणतो वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात झाली कोथरेज संघाची, त्यानंतर मात्र मिडल ऑर्डर कुठेतरी ढासळताना पाहायला मिळते. पत्त्यांचा बंगला जोपर्यंत हवा जरी आली तोपर्यंत जर मजबूत राहिला तर समजा तो पत्त्यांचा बंगला यशस्वी झाला. आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जाणार नाही, अंपायर सिग्नल देणार नाही, तोपर्यंत या जगातील कोणताही माणूस सांगू शकत नाही की कोण जिंकेल हा सामना. क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. क्रिकेट इज द नॉट चॅलेंजिंग गेम. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टिनिटी. ग्लोरियस हा सामनाच असा, ही मॅच आणि स्पर्धा अशी आहे. क्रिकेटवर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण झालंय. क्या बात आहे. स्टान्स काय होता फलंदाजाचा. बॅट एवढ्या वेगाने फिरली गेली, परंतु बॅट वेगाने फिरली, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. काही इंचाचा फरक पाहायला मिळालं. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आत्ता मात्र धावून धावा जमणार नाही. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण आणि आक्रमण करावं लागले या मॅचमध्ये कोथरेज संघाला. खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. प्रयास तो करते रहो मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील कोथरेज संघाला. तेव्हा मात्र या मॅचमध्ये तुम्ही 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 7 चेंडू आणि 40 धावा. हा 1 चेंडू शिल्लक आहे. 1 बॉल आहे ना. यस, षटक संपलंय अंपायर. ओके. धावसंख्या ती धावपलकावर 27 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज. मी तर म्हणेन या ठिकाणी चमत्कार दाखवावा लागेल आणि चमत्कार जर झाला तर मात्र हा सामना कोथरेज संघ जिंकेल. 6 चेंडू 40 धावा थोडंसं अशक्य आहे, कारण मॅक्झिमम 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी आले तरी 36 धावा बनतील, परंतु 6 चेंडू आणि 40 धावा अवघड काम बनलंय. योगेशने दाखवलं, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. बॅटिंग झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये जबरदस्त दमखम दाखवलं आणि खेळाडू कसा असतो याचं उत्तर पाहायला मिळालं. फलंदाजाचा स्टान्स खूप छान आहे
आणि आपण बघू शकाल ॲक्शन जबरदस्त पाहायला मिळते. जग जरी तुमच्या बाह्य देखावर भुलत असेल तरी विधाता तुमच्या अंतरंगाला मांडतो. तुमचा बॅटचा फ्लो जरी किती जबरदस्त असला तुम्हाला फटके सजवणं गरजेचं असेल आणि ते फटके मारणं या क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. फुलटॉस बॉल जबरदस्त, क्या बात आहे. एक ऑफ ड्राईव्ह सजवला, एक कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू निघून गेलाय डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4. धावा मिळत आहेत परंतु प्रतिस्पर्धी संघ जांभोरी संघ एन्जॉय करतोय हा सामना, कारण जांभोरी संघाला माहिती आहे या सामन्यामध्ये जीव राहिला नाही. आमचे मच्छिंद्र पाटील सर म्हणतात की बेजान मुकाबला कारण ही स्पर्धा एवढी महत्त्वाची आहे मित्रांनो. कल करे सो आज, आज करे सो अभी. आत्ता काम करावं लागेल, वेळ निघून गेली, उरतोय फक्त मनामध्ये पश्चाताप. क्या बात आहे. स्लॉट चूक जबरदस्त फटका, चेंडू गॅप मध्ये आहे, चेंडू निघून चालाय, प्रवास पूर्ण झाला चेंडूचा, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. असं नरेशचं आम्ही कौतुक करू. कधी कधी जिंकणारेच मनात बसतात असंही नाही आहे, हारणारे सुद्धा इतिहास लिहितात. माझ्यावर विश्वास नसेल तर रामजी पांगीरचा इतिहास तुम्ही वाचा की ज्या वेळेला शत्रूशी लढला, मरण पत्करलं, तर तो इतिहास जमा झाला. तानाजी मालुसरे लढण्यासाठी गेले, हात तुटला, गड आला, मात्र सिंह निघून गेला. यस, नरेश सिंह आणि नरेश दोन्ही फलंदाज नरेश आहेत. हो हो हो, काय स्टान्स आहे. बॅट फिरवल्यानंतर स्वतःचं शरीर नागोबासारखा असा फणा काढून राहतो. एक आगळा वेगळा स्टान्स नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हे इम्प्रोव्हायझेशन आहे मित्रांनो. काही फटके इंटरनॅशनल स्टेजमध्ये अनऑर्थोडॉक्स पद्धत, अप्पर कट, स्क्वेअर कट, स्कूप, हे सगळे फटके परंपरेचे फटके नाही आहेत आणि हे इम्प्रोव्हायझेशन टेनिस क्रिकेट जगतामध्ये आलंय. क्या बात आहे. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच एन्जॉय करतोय जांभोरी संघ या मॅचमध्ये. जवळपास बॅटिंग करत असताना 66 धावा आणि विजयासाठी 67 धावांची गरज होती. एक चेंडू 31 धावा. अशक्य, अशक्य आणि अशक्य. फक्त विजयाचं अंतर कमी करावं लागेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, हे बिरबलानं अकबराला सांगितलं होतं आणि ते करावं लागेल या मॅचमध्ये कोचरे संघाला. चेंडू फेकून झालाय, यावेळेस डॉट बॉल आणि सामना जिंकलाय अभिमानाने, मानाने आणि सन्मानाने जांभोरी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक कोचरे टीम. या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आम्ही आपले आभार व्यक्त करू आणि कौतुक सुद्धा करू. कॉंग्रॅच्युलेशन जांभोरी संघ. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. अमोल कतोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021 2021चा क्रिकेटचा थरार, क्रिकेटची विलोभनीय दुनिया, क्रिकेटची पंढरी. आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये तमाम क्रिकेट भक्त, बॅट आणि बॉल जणू काय रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार आणि यशस्वीता म्हणजे क्रिकेटच्या पंढरीतील पांडुरंगाला प्रसन्न करून घेणारी स्पर्धा. अर्थातच आमदार